चला तर एकदम खस्ता असे मार्केटसारखे आज आपण समोसे बनवूया, ते पण वेगळ्या पद्धतीने. जसे मार्केटमध्ये भेटतात तसे सेम असे आपण आज समोसे बनवणार आहोत. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. बाहेरचे समोसे खाणं तुम्ही विसरून जाल जर तुम्ही असे समोसे बनवले तर. एकदम क्रंची वरून खस्ता असे समोसे बघू शकता तुम्ही, असे सेम मार्केटसारखे. चला तर आता आपण रेसिपी बघूया. मी इथे आलू घेतलेले आहेत. आलू आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत. थोडंसंच पाणी घालायचं आहे, नाही तर एकदम आपल्याला काळसर असे आलू आपल्याला शिजू द्यायचे नाही. फक्त 2 शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत. मी इथे मैदा घेत आहे. तुम्हाला जेवढे समोसे बनवायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता. मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे व अजवाईन घेतलं आहे. थोडंसं ओवा घेतलेला आहे, हाताने चोळून आपल्याला घालायचा. व 1 ते 1.5 चम्मच यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. व गरम करून आपल्याला तेल घालायचं आहे. तेलाचं माप वगैरे काही नाही, मी इथे 4 ते 5 चम्मच एवढं तेल घातलेलं आहे. छान असं मस्त गरम तेल घालायचं आहे. एकदम मोहून आलेलं तेल घालायचं आहे. यामध्ये असं चोळून घ्यायचं आहे. पूर्ण मैद्याने आपल्याला तेल ते पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता आता सुरुवातीला गरम असल्यामुळे मी एका हाताने ते हे करून घेत आहे, मिक्स करून घेत आहे छान. परत मग 2 हाताने आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे. साधारण एक गोळा झाला पाहिजे तयार, एवढं आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. जर आणखीन थोडंसं लागलं तेल तर आणखीनसुद्धा तुम्ही 1 ते 2 चम्मच यामध्ये टाकू शकता. असा गोळा झाला पाहिजे बघा, मी तुम्हाला दाखवत आहे. असा गोळा झाला पाहिजे. तर चला थोडं थोडं करून यामध्ये मी 1 वाटी सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे. तर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये जसं आपण कणिक आपलं पोळ्यांचं मळतो तसंच आपल्याला पीठ चुरून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही. आपल्याला एक गोळा असा पिठाचा चुरून घ्यायचा आहे. बघू शकता असं थोडं थोडं जसं पाणी लागलं तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. एकदाच पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला. तेलाने काय होतील, एकदम आपले खुसखुशीत असे समोसे बनतील. तेल असं गरम तेल घातलं की त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे. आता हे आपल्याला छान असं कणिक मळून साईडला 10-15 मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं. एक भांडं उघडं घालून त्यावरती कॉटनचा कपडा ठेवायचा किंवा एखादं भांडं उघडं घालून त्यावरती हे आपल्याला साईडला पीठ साधारण 10 ते 15 मिनटं, तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर भरपूर असा वेळ असेल तर अर्धा तास जर ठेवलं तर खूपच मस्त होईल. चला तर आता मी इथे एक भांडं उघडं घालून ठेवत आहे. चला तर आपले आलू मस्त छान उकळले असतील तोपर्यंत इकडे आपण तयारी करूपर्यंत तिकडे आपलं कणिक हे छान असं भिजलं जाईल. चला तर 1 शिट्टी झालेली आहे. इथे तर मी आलू काढून घेतलेले आहेत. मस्त छान असे आपले आलू शिजलेले आहेत. वरची साल आपल्याला पूर्ण अशी आलूची काढून घ्यायची आहे. आता ही आपल्याला खिसणीने खिसून घ्यायची नाही, हातानेच बारीक करून घ्यायचे आहे. तर समोसाचा आपण मसाला बनवूया. मी इथे धने घेतले आहेत 1 चम्मच व सोप घेतलेली आहे 1 चम्मच. त्यामध्ये जिरं पण घालायचं 1 चम्मच. थोडंसं मी इथे असा चुटकीभर इथे ओवा घातलेला आहे. हे छान आपल्याला मस्त मसाले भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरती. बघू शकता कसे आहेत आता. परत तुम्हाला मी भाजल्यावरती दाखवते. अशा प्रकारे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. बघू शकता किती मस्त असे आपले मसाले हे भाजल्या गेलेले आहे. चला तर आता आपण प्लेटमध्ये काढू. याला बारीक असं, जास्त बारीकही आपल्याला काढून घ्यायचं नाही, एकदम जाडसर असं हे मसाले काढून घ्यायचे आहेत. चला तर इकडे आपण भाजीची पण तयारी करू. मसाला तिकडे थंड होईपर्यंत तेलामध्ये थोडं मस्त छान तेल असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये भरपूर असं आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. जसं आपण आपली भाजी बनवतो त्याच पद्धतीने ही पण भाजी बनवायची. पण समोसाची भाजी ही थोडीशी तिखटच ठेवायची. समोसे असे मस्त होते छान. थोडंसं लसूण घातलेलं आहे त्यामध्ये मी कांद्यामध्ये. छान असं लसूण व कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर थोडंसं यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीरला पण छान भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरला पण छान परतवून घ्यायचं आहे असं. बघू शकता तुम्ही. 10 सेकंद आता परतवून घेऊ आपण. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. बाहेरचे समोसे तुम्ही खायचं विसरून जाल. यामध्ये ठेचाच घालायचा शक्यतो, खूप मस्त अशी टेस्ट येते. लाल तिखट घातला तरी पण चालते. मी ते 2 चम्मच एवढा हिरव्या मिरच्यांचा ठेचा घातलेला आहे, फ्रेश हिरव्या मिरच्यांचा.
लगेच काढून लगेच घालायचं आहे आपल्याला, नाहीतर वास मारतील आपले समोसे. जर अगोदर काढून ठेवलेला असेल घातला तर लगेच 10-12 मिरच्या काढून आपल्याला लगेच यामध्ये ठेचा घालायचा आहे, एकदम ताजा असा. चला तर आता यामध्ये जे आपण मसाला वाटून घेतला होता तो मसाला घातलेला आहे मी यामध्ये. थोडंसं चम्मचभर शिल्लक ठेवलेला आहे. सर्व मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे. तर आता हळद मीठ यामध्ये आता घालून घ्यायचं आहे आपल्याला. ते पण छान असं परतवून घ्यायचं आहे. झटपट अशी रेसिपी आहे, तुम्ही 10 मिनिटामध्ये घरच्या घरी समोसे बनवू शकता. आता यामध्ये असं हाताने चुरा करून बारीक मी आलू केलेले आहेत ते यामध्ये घातले. छान असे परतवून घ्यायचे आपल्याला. सर्व मसाला असा लागला पाहिजे आपल्या आलूला. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे, खूपच मस्त. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे परत मी थोडीशी त्यावरती. पुन्हा आपल्याला थोडासा मसाला आपला चम्मचभर राहिला होता ते पण परतून टाकून दिलेला आहे मी सर्व मसाला. आता ही भाजी आपल्याला साधारण 1 मिनिट एवढी वाफवून घ्यायची आहे. साईडला प्लेटमध्ये काढून घेऊ. आता थंडगार होते तिकडे तोपर्यंत आपण इकडं पुन्हा परत थोडंसं कणिक असं मळून घेऊ. छान मस्त असं स्मूथ असं झालेलं आहे आपलं कणिक, छान असं बघू शकता. चला तर आता भाजी पण थंड झालेली आहे आपली. आता समोसे आपण बनवूया. मी एक चाकोली घेतलेली आहे, थोडीशी आपल्याला पोळीसारखंच लाटून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही व जास्त पातळही आपल्याला लाटायचं नाही. अशा प्रकारे आता मधून एक आपल्याला कट मारून घ्यायचे आहे. असं थोडंसं तेल लावून घ्यायचं. याने काय होईल, आपले समोसे हे तेलामध्ये सोडताना ते निघले नाही पाहिजे. तर त्यामध्ये आपल्याला तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही त्यामध्ये भाजी घालू शकता व अशा प्रकारे समोशाचा आकार तुम्ही देऊ शकता मार्केटसारखा. बघू शकता किती सोपं असं आहे. बघू शकता सेम मार्केटसारखेच झालेले आहेत. तर चला आता तेल आपण तिकडे तापवायला ठेवलेलं आहे. छान मस्त असं गरम तेल होऊ द्यायचं आहे आपल्याला. मी थोडंसं पीठ घालून बघलेलं आहे, छान गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण समोसे घालू. चला तर आता गॅस आपल्याला बिलकुल कमी करायचा नाही, नाहीतर आपले समोसे हे तेलकट होतील. एकदम हाय फ्लेमवर आपल्याला हे समोसे काढून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहे. बघू शकता कसे असे छोटे छोटे असे त्याला हे आलेले आहेत, मसाल्यासारखे आलेले आहेत. बघू शकता किती क्रंची असे आपले समोसे दिसत आहेत तळताना. खूप मस्त असे होते. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. मी इथे चिंचेची चटणी बनवली आहे व गरमागरम समोसे तयार आहेत. बघू शकता तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला घरगुती बघायला भेटतील. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.